इकडे गाडी पाडलेली आहे. मला काही स्किनचे जर प्रॉब्लेम असले लोक लाखोना दवाखाना खर्च करून इथे आंघोळीला येतात, पण हे आरामच पडतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळची वेळ आहे आणि इथे पाणी तापायला ठेवलंय मामींनी. तर नाशिकला अजून पण थंडच आहे, सकाळी सकाळी खूप थंडी वाजते. आणि इथे आम्ही करतोय नाश्ता. पंकज पुरी भाजी घेऊन आलेला, सो आम्ही नाश्ता करायला बसलोय. चहा आणि नाश्ता करतोय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता मस्त सगळे रेडी वगैरे झालेले आहे आणि आज आम्ही चाललोय रेणुका मातेच्या मंदिरात. कुठे मामी? भगूरला ना. तर नाशिक इथे भगूर एक आहे, छोटंसं गाव, छोटंच नाही ना, तिथे भगूर गावात आहे रेणुका मातेचं मंदिर. सो तिथे आम्ही चाललोय आता. सगळेजण मस्त रेडी झाले. सगळ्यांनी हाय करा. सगळे चाललोय, मामी, मम्मी, मी, दुसरी मामी, मावशीची मुलगी, बहीण, आम्ही सगळे चाललोय. सो चला तिथे भेट. बबली माहिती का? कुस्ते हा. तर काय आता आम्ही इथे पोहोचलो. मंदिर तर इथे समोर आहे, पण इथे आधी ना म्हणजे कुंड म्हणतो, बारवा म्हणतात. तिथे हातपाय धुता किंवा आंघोळ ज्याला जे करायचं ते करतील, हातपाय धुतील किंवा आंघोळ करतील. आणि इथून आता आम्ही हे घेतलं. इथे ना हे देतात पूजेच्या ठिकाणी, ते पाण्यामध्ये टाकावं लागतं आणि मग आंघोळ वगैरे करावं लागते. सो चला बघ, ते आंघोळ करेल, नाही तर मग हातपाय. इथे चपला वगैरे काढले आम्ही. सगळे आंघोळी करते. तर इथे हे आहे ना, या जागेला म्हणतात बारवा. इथे आंघोळी करतात. इथे रेणुका मातेचं मंदिर आहे. मम्मी गाऊन घालून तिला पहिले पोचायचं नाही नका. शिफा हातपाय धुवून घेतले. तू काय पानी मक्का
तुम्ही वरती जावा, ज्यांनी जायचं त्यांनी वरती जावा. हे जा सोनू. हे. जावा. हे उभी राहा. जावा. कधी धुतलं का? धुतो. घुसून वरती. कपडे आहे ना? सगळ्या आळाकडे घेऊन जा म्हणजे माझी. माशी माशी कपडे बदल जाऊ थंड पाणी आई मग थोडंसं घ्या आता. हे तुम्ही लोक जाणं ना हात पाय. काय झालं मामी? मामी इकडे बघा. अरे पावडर निघाला. हा जा जा सर्वांनी जा. तुला नाही चला वागा पुढे निघा चला. हात पाय नाही धुतू धुतले का तू बाबू? खुशी हात पाय धुतले तू? चलो चला 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 चला. तर इथे एक रूम आहे, त्या रूम मध्ये आम्ही सगळे कपडे चेंज करून घेतो. देवाचे मंदिर आहे आणि दसऱ्यावरती देवीला दर्शनाला येतं. आवशी पुरा फुग्गा बांधला.
बरं. ते काय इच्छा बोलली देवी ना. लवकर जा. कुठे आता इथे एक राऊंड मारून इथे चालू देवी समोर. आईचे हातपाय कांडोळे हा. काही करूच नाही ते कोणाला देव बाप्पा येतो हा. त्याच्यासाठी राहतं. हा. एक आहे ना आंघोळीसाठी किंवा हातपाय धुण्यासाठी आपल्या अंगावर उतरून पाणी सोडतं. हे पूर्ण फॅमिलीचं राहतं. 2 चालू हा. बोललं करून देवीला राहतं. हम्म. कोणाला काही स्किनचे जर प्रॉब्लेम असले लोक लाखों दवाखाना खर्च करून इथं आंघोळीला येतात पण हे आरामच पडतं. हा. गंधकचं देवीचं रेणुका माताचं सत्व असल्यामुळं तसे स्किनचे प्रॉब्लेम असू दे हा पूर्ण बरे होऊन जातात. हा. आणि देवी कशी काय उत्पन्न झाली ते देवी कसं काय प्राप्त झाली देवीची? आईलाबाई होळकरांच्या राज्यातली बारवेतून उत्पन्न झालेली. म्हणजे ह्या पाण्यातून आईलाबाई होळकरांच्या राज्यातलं 12वे. हा तेव्हापासून ते पहिलं हे मंदिर असं छोटं होतं. हा असं होतं एवढं छोटं होतं. आता 10-15 वर्षापूर्वी मोठं केलं एवढं मोठं. मंदिर ना. हो. म्हणजे देवी या पाण्यातून मंदिरात जाऊन बसली का? हा, हे आता हे तुम्हाला आज दिसतंय हे महिना अखेर आहे म्हणून थोडीशी कमी गर्दी. हा. तर मंगळवारची बघायची तर काही नेहमी येतात. खूप गर्दी राहते हा ना. असं राहतं. देवीचं जाम सत्व आहे ना. तो लई सत्व इतकं सत्व आहे ते सगळंच पाण्याचं पाहिजे ना. आई माऊली आम्हाला माझ्या लेकीला पाव बघ. लाखोनं खर्च करून पुढं जातात. हा आणि इथं आंघोळीला आल्यावर भक्ती करतात. हा. देवीचा आशीर्वादच main आहे. देवीचा आशीर्वाद भेटला तेवढंच लई. हा व्हिडिओ मध्ये येतील नाही आम्ही काय तिचे हे तुमच्या चॅनलला येईल. देवी आहे. ही देवी ती अच्छा म्हणजे देवी पाण्यातून निघून ही देवी येऊन बसली आणि तिथे मूर्ती आता बसवली आहे. हा रेणुका माताचं ना. तर आता निघालो आम्ही घरी जायला. मला फोन घेऊन जावं लागेल असं. उद्याची प्लॅनिंग चालू आहे यांची. आता आम्ही थांबलोय उसाचा रस प्यायला. खाली शेण खाली शेण बघा. सुकलेलं शेण आहे पूर्ण. बाबा हे झाड आहे का काय एवढं रुंदी तर बघा त्याची. आपण तसाच ब्लू ब्लू घ्या आई घ्या रस. फूल गुलाब का गुलाब तर नाही ये काय काय बोलू. लाव का डोक्याला माझं. आम्हाला पण नको बाबा तोड ना तोड जा. तोडायचे आणि अशी लावायची. ते बघ ते किती छान वाटतात. किती खाली बघ. तोड लाव डोक्याला तुझ्या. लाव तुझ्या डोक्याला. या माझ्या लहान मामाच्या मुली आहे काय 2 ही आणि एक खुशी. लाव दाखव. अरे वा वा लाव ना बाबली लाव. वा 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 शकुंतला बघा मला पण बघा. छान दिसतात. तर देवळालीमधून भगूरला जायचं म्हणजे देवीला जायचा रस्ता जवळच आहे. तर मग आम्ही मधल्या रस्त्याने गेलो आणि पायी आलो. आणि सगळे सोबत असल्यावर मग काही वाटत पण नाही रस्ता निघून जातो. त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर मग बाजूच्या आई आहे त्यांनी आम्हाला जेवण ठेवलेलं. सगळीकडे आम्ही जेवणच करत फिरत होतो. तर त्यांनी मस्त छानपैकी डाळ भात आणि भाजी चपाती असं जेवण बनवलेलं. पापड फ्राय वगैरे. इथे छान अशी त्यांनी महाराजांची पेंटिंग केली आहे भिंतीवर. त्यानंतर घरी आमची चिल्लर पार्टी इथे जेवण करते आहे. साक्षी दीदी आज परत प्रॅक्टिस चालू आहे. आणि हे पकडू सावलीत चला आज प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे चला सावलीत जाऊ तिकडे. चला तिकडच चाललंय मागून आणि इथे मी गाडी पूर्ण काटन मध्ये घुसवून दिली. येतो हो नाही था
नशीब मला लागलं वगैरे तर नाही, पण जर बाबुळीमध्ये जर मी गाडी घुसवली असती तर मी हमखास गेली असती. इकडे गाडी पडलेली आहे. पंकज का रे मला एवढं केवढी भारी गाडी चालवती, मोठं होऊन तर ती पुरी कारच चालवेल. कार नाही ती ट्रक चालवेल, मोठं होऊन ट्रक. सोने ये मामा सोडून द्या ना. अरे थोडं मस्त दुपारची वेळ झाली. मामाने मस्त थम्सअपच्या बॉटल्या आणल्या आणि ही एक बॉटल माझ्या भाऊने आणून दिली, सोनूनी. चलो पियो, तडाखा मारो.